जादूटोणा आणि देवदेवस्की करून अडचणी सोडवण्याच्या हमी देऊन तिघांची 40 लाखांना फसवणूक केल्याची बाब अलिबाग शहरात समोर आली आहे। या प्रकरणी चौघांविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी चौघांनाही अटक केली असून पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या पथकाकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे। सदन कुटुंबातील मात्र अडल्या नडलेल्या लोकांना हेरून त्यांचा विश्वास संपादन करून त्यांची फसवणूक करण्याचा उद्योग महेश यशवंत मोरे यांनी अलिबाग तालुक्यातील टिकरुल नाक्याजवळ सुरू केला होता। त्यांची पत्नी अपूर्वा मोरे, दोन मानसपुत्र मिहिर मांजरेकर उर्फ मिहिर मोरे आणि सागर कुंड त्यांना यात सहकार्य करत होते। पनवेल येथे राहणाऱ्या बांधकाम व्यावसायिक असलेल्या फिर्यादी यांचे अलिबाग तालुक्यात ठिकठिकाणी कामे सुरू होती। या कामाचे पैसे अडकून पडले होते। हे पैसे लवकर मिळवून देण्यासाठी विविध देवदेवस्की आणि जादूटोणा करण्याचा सल्ला दिला। त्यांचा विश्वास संपादन करून वेळोवेळी 38,50,000 रुपयांची फसवणूक केली, तर दुसऱ्या एका सदन कुटुंबाला त्यांच्या कौटुंबिक वाद मिटवावे आणि शांतता व स्थैर्य लाभावे यासाठी मंतरलेले दगड घराभोवती पुरून उपाययोजना करण्यास सांगितली। यासाठी 22,25,000 रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली। आणखी एका व्यक्तीची 1,29,000 फसवणूक केल्याची बाब देखील समोर आली आहे। महत्वाची बाब म्हणजे या कुटुंबाचा विश्वास संपादन करून एक जेसीपी, एक ठार गाडीही या मांत्रिकाने स्वतःकडे मागून घेतल्याची बाब समोर आली आहे। या प्रकरणी महेश मोरे यांच्यासह चौघांविरोधात महाराष्ट्र नळबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट आणि अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंध अधिनियम 2013 आणि भारतीय न्यायसंहितामधील विविध कलम अंतर्गत अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। पोलिसांनी या गुन्ह्यातील 4ही आरोपींना अटक केली असून त्यांना शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते। मात्र दिनांक 30 मे रोजी न्यायालयात त्यांना पुन्हा हजर केले असता अपूर्वा मोरे हिला जामीन मिळाला असून महेश मोरे, मिहिर मांजरेकर उर्फ मिहिर मोरे व सागर कुंड यांना 3 जून 2025 पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली। महेश मोरे यांनी रत्नागिरी आणि चौल दत्त मंदिर येथेही काहीतरी गडबड केल्याची माहिती पुढे आली आहे। तसेच अन्य काही लोकांचीही या मोरे नावाच्या भोंदावाने फसवणूक केल्याचा अंदाज पोलिसांना आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी धनंजय कवटेकर, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।